रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवलेली आहे हावरीची चिक्की बनवलेली आहे. तर चिक्की बघा किती छान अशी मस्त झालेली आहे. खूप चविष्ट आणि खूप स्वादिष्ट सुद्धा झालेली आहे. घरी सुद्धा आपण अशी चिक्की बनवू शकतो खूप सोप्या पद्धतीने. खूप अवघड नाही, हे 10 मिनिटामध्ये बनवून होते. लहान मुलांचा आवडता पदार्थ म्हटल्यानंतर गोड काहीतरी, शेंगदाणा चिक्की, हावरी चिक्की, खोबरा चिक्की अशा पद्धतीने तुम्ही जर बनवली खूपच छान. तर तुम्हाला पण अशीच जर चिक्की बनवायची असेल तर नक्की चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. आणि गौरी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. हावरी चिक्की कशी बनवायची ते आज आपण बघूया. इथे सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे. गूळ घेतलेला आहे 1 वाटी, 1 वाटी हावरी घेतलेली आहे, 2 चमचे मैदा घेतलेला आहे. पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमच्याने मी 2 चमचे मैदा घेतलेला आहे. थोडीशी तुटी फुटी घेतली किंवा तुमच्याकडे ड्रायफ्रूट असेल तर ते घ्यायचं. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हावरी थोडीशी नॉर्मल अशी थोडीशी भाजून घ्यायची वास जाईपर्यंत. कढई गरम करून घेतलेली आहे, हावरी भाजून घ्यायची आहे. हावरीचा वास कच्चापणा निघाला पाहिजे, वास पण निघाला पाहिजे, अशा पद्धतीने भाजून घ्यायची. जास्त वेळ आपल्याला गॅसवर ठेवायची नाही, गॅस मोठा करायचा नाही. हावरी छान भाजली गेलेली आहे, काढून घ्यायची ताटामध्ये. हावरी आपल्याला थंड करून घ्यायची. कढईमध्ये थोडंसं तूप घालून घेऊया, मैदा भाजून घ्यायचा. हावरी छान थंड झालेली आहे, मिक्सरला आबडधोबड आपल्याला बारीक दळून घ्यायची आहे. मैदा कमी गॅसवर आपल्याला भाजायचा आहे, गॅस फुल करायचा नाही, कमी गॅसवर भाजून घ्यायचा. छान जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं नॉर्मल दळून घेऊ. मैदा छान भाजून झालेला आहे, काढून घेऊया. 1 चमचा गावरान तूप घालून घेऊया. दळलेलं हावरीचं मिश्रण आपण कढईमध्ये घालून घेऊ. थोडंसं तुपामध्ये भाजून घ्यायची आपल्याला हावरी. आधी थोडीशी भाजलेली होती, आता फक्त थोडीशी नॉर्मल आपल्याला तूप फक्त हावरीला लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं, म्हणजे थोडक्यात मिक्स करून घ्यायचं कमी गॅसवर. छान मिक्स झालेली हावरी आणि तूप काढून घेऊया. ह्याच ताटामध्ये काढून घ्यायचं मैद्याच्या. 1 चमचा गावरान तूप घालून घ्यायचं. गूळ घालून घेऊया. थोडंसं पाणी घालून घेऊया. पूर्ण पाणी होईपर्यंत आपल्याला गूळ छान मिक्स करून घ्यायचं. गुळाचा छान पाक तयार करून घ्यायचा. गुळाचा छान पाक तयार झालेला आहे. 1 अर्धी गोळी राहिलेली अजून, पण छान असं मस्त आपल्याला 1 तारी पाक तयार करून घ्यायचा गुळाचा. छान पाक तयार झालेला आहे, बघू शकता. पूर्णपणे आता गोळ्या वगैरे सगळं छान मस्त मिक्स झालेलं आहे. आणि गॅस एकदम कमी ठेवायचा, फुल गॅस करायचा नाही. अशा पद्धतीने पाक तयार करून घ्यायचा. अशा बुडबुडे आल्यावर समजायचं आपला पाक छान होतोय. आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं, गुळामध्ये करून घेऊया. मिश्रण मिक्स झालेलं आहे, गॅस बंद केलेला आहे. आपल्याला एका ताटावरती पोळपाटावरती काढून घ्यायचं आहे. छान मस्त अशी मिक्स झालेली आहे. पोळपाटावरती आपल्याला तेल वगैरे लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपण तूप लावून घ्यायचं आहे. पूर्ण पोळपाटाला लावून घ्यायचं. पोळपाटावरती काढून घेऊया. लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. हळूहळू आपल्याला लाटणं याच्यावरती फिरून घ्यायचं. लाटण्याने काही जमत नाही आहे, हाताने किंवा वाटीला तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यानंतर छान असं पसरून घेऊया. इथे मी थोडीशी तुटी फुटी घेतलेली, बारीक कट करून घेतलेली, बारीक कट करून घ्यायची. छान मिक्स करून आपल्याला वरतून घालून घ्यायची. 1 चमचा हावरी घेतलेली, हावरीसुद्धा वरतून आपल्याला घालून घ्यायची. इथे मी अजून तुटी फुटी घेतलेली आहे. माझ्याकडे तुटी फुटी भरपूर आहे, मी घरीच बनवलेली आहे म्हणून मी भरपूर घालते. किंवा तुमच्याकडं ड्रायफ्रूट असेल, माझ्याकडे ड्रायफ्रूट पण आहे, पण याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून मी इथे याच्यावरती सुद्धा घालून घेते, मिठाईवरती. हळूहळू आपल्याला लाटणं फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने, म्हणजे ते खाली गेलं पाहिजे छान मस्त. ते जसं जसं थंड होईल ना तसं तसं तुमचं लाटणं चालू शकतं. आता मी हे गरम गरम याच्यावरती केलं होतं, थंड केलं तर मग त्याच्यामध्ये ते कडक होऊन जाईल. जर समजा लईच कडक झालं तर दुधावरची साई घालून घ्यायची. अशा पद्धतीने छान मस्त लाटणं फिरून घ्यायचं. पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा मी वरतून घालून घेते.
तर बघू शकता पहिल्यापेक्षा छान असं मस्त आपल्याला मोठी पोळी झालेली आहे. अशा पद्धतीने थोडंसं लाटण्याने फिरवायचं किंवा तुमच्यावाला लई सुक्कं झालं तर गडबड करायची नाही का आता खूप सुक्कं झालं मग आता काय करू, आता होतं की नाही होतं, तर गडबड करायची नाही. 2 चमचे दूध घाला, 2 चमचे साय घाला. एकदम परफेक्ट पद्धतीने जसं मी बनवलं अशा पद्धतीने होऊन जाईल. काहीच गडबड करायची नाही की खूप सुक्कं झालं आता काय करू, अजिबात घाबरायचं नाही, काही नाही, छान मस्त होऊन जाईल. तर आता हे छान मस्त सुकलेलं, आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपल्यावाली हावरीची चक्की किती छान अशी मस्त झालेली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली तर खूपच छान होणार, घरातले सुद्धा खूप आवडीनं खाणार. आता आपण कट करून घेऊया. इथे मी एक छोटंसं झाकण घेतलेलं आहे, झाकणाने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छोटे छोटे मिठाई कट करून घ्यायची. माझे आता नेमकं शेतातले कामं चालू आहे त्याच्यामुळे मला तुम्हाला रेसिपी पटापटा देता येत नाही आहे. आता मी याला झाकणाने पूर्णपणे गोल आकार दिलेला आहे, पण आपल्याला थंड झाल्यानंतर काढायचं आहे. आपण याला 10 ते 15 मिनटं थंड करून घेऊया. तर इथं आपल्याला 15 मिनटं तर काही झालेले नाही, पण आपल्याला लवकर काढून घ्यायचं आहे. परत ते थंड झाल्यानंतर मला त्याला थोडीशी आकृती द्यायची, नंतर आकृती देता येणार नाही. तर मी अशा छोट्याशा उलटण्याच्या साहाय्याने काढून घेते. इकडे आपल्याला ताटामध्ये ठेवून घ्यायचं आहे. खालून सुद्धा बघा किती छान अशी मस्त झालेली आहे. अजून थोड्या वेळ थांबला असतो तर छान मस्त कडक झाली असते. एक एक मिठाई आपल्याला अशा पद्धतीने घ्यायची आहे. इथे जरा थोडंसं जाडसर असं आपल्याला घ्यायचं आहे. तर मध्य साईडून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कट केल्यानंतर अशा पद्धतीने क्रॉस करून घ्यायची मिठाईला आणि काढून घ्यायची अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपल्याला मिठाई झालेली आहे. तर बघू शकता किती छान अशी मस्त झालेली आहे. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. रेसिपी जर नक्कीच आवडली ना तर नक्की तुमच्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा. तर खूप छान अशी मस्त रेसिपी आहे. लहान मुलांना इतकी आवडणार, लहान मुलांना तर इतकी आवडते ना, गोड पदार्थ म्हटल्यानंतर लहान मुलांना खूप आवडतो. तर असा पदार्थ नक्की बनवून बघा. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने मिठाई बनवून बघा.